राज्यामध्ये एकीकडे थंडीचा प्रभाव वाढत असताना मुंबईमध्ये प्रदूषणाच्या पातळीमध्ये वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळते। आज मुंबईमध्ये सर्वत्र धुरकट वातावरणाची निर्मिती झालेली आहे आणि त्यासोबतच दृश्यमानता देखील कमी झालेली आहे। मुंबईमध्ये हवेचा गुणवत्ता निर्देशांक 176 वर वाईट श्रेणीमध्ये नोंद करण्यात आलेला आहे, तर PM 2.5 आणि PM 10 च्या पातळीतही मानकांपेक्षा अधिक वाढ झाल्याचे समोर येते। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण शहरांची परिस्थिती गंभीर आहे। ठाणे शहरामध्ये PM 2.5 चा सरासरी निर्देशांक 38 मायक्रोग्रॅम, तर PM 10 चा सरासरी निर्देशांक 83 मायक्रोग्राम प्रति घनमीटर नोंदवला गेलेला आहे। बांधकामाची धूळ, वाहतूक कोंडी, औद्योगिक प्रदूषण याचा फटका या सर्व शहरांना बसताना आता पाहायला मिळते। तर दुसरीकडे मुंबईसह कोकणात गुलाबी थंडीचा अनुभव येतोय। उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात तापमान आणखी खाली जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दिवसा उन्हाचा तडाखा, तर रात्री थंडीचा प्रभाव जो आहे तो वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि तसाच प्रभाव पहाटे सकाळी सुद्धा जाणवणार आहे। मुंबईत कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस आहे आणि किमान तापमान सुमारे 21 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा कोरडं आणि उबदार वातावरण कायम राहणार असल्याचं बोललं जातं। एकंदरीतच मुंबईची परिस्थिती जर पाहिली तर मुंबईमध्ये एकीकडे थंडीचा जोर वाढतोय, तर दुसरीकडे प्रदूषणातही विलक्षण वाढ होताना पाहायला मिळते। याने मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाहीये। त्यामुळे काही झालं तरी मास्क वापरा, जास्तीत जास्त पाणी प्या आणि एअर प्युरिफायरचा वापर करा, असं सुद्धा आवाहन करण्यात येते। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।